तुम्ही कधी विचार केलाय का? जे महादेव संपूर्ण विश्वाचे रक्षण करते आहेत, जे कैलासावर ध्यानात लीन राहतात, स्मशानात वास करतात, विष पिऊनही शांत राहतात, त्यांनी कधी खऱ्या अर्थाने प्रेम केले असेल? आणि ते प्रेम इतके गहन की ब्रह्मांड हादरले, देवता थक्क झाले. आज महाशिवरात्री निमित्त मी तुम्हाला सांगणार आहे शिव आणि पार्वतीच्या दिव्य विवाहाची ही भारी आणि प्रेरणादायी गोष्ट. एक कथा ज्यात प्रेम, कठोर तपस्या, परीक्षा, चमत्कार आणि शाश्वत बंधन आहे. पार्वतीने किती वर्ष तप केले, शिवाने कशी परीक्षा घेतली आणि शेवटी कसा झाला हा ब्रह्मांडीय सोहळा. चला डुबूया या अमर प्रेम कथेत. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघताय गोष्ट भारी. या गोष्टीने आपल्या हृदयाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा, कारण अशा भारी गोष्टी आपल्याला या चॅनलवर नियमित मिळतील. सर्वप्रथम जाणून घेऊया पार्वतीचा जन्म. पूर्वजन्मी पार्वती सती होत्या, दक्ष प्रजापतींच्या कन्या. सतीला शिवावर अतूट प्रेम होते, पण दक्षाने शिवाचा अपमान केला. यज्ञात सतीला बोलावले नाही. अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी घेतली आणि आत्मदहन केले. शिव शोकात बुडाले. ते सतीच्या देहाला घेऊन संपूर्ण विश्वात फिरले. विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे शरीर 51 तुकड्यांत विभागले. ते शक्तिपीठ झाले. शिव शांत झाले, कैलासावर ध्यानात लीन झाले. पण प्रेम कधी संपत नाही. सती हिमालय राजा हिमवान आणि मेनकेच्या पोटी पार्वती म्हणून जन्मली. लहानपणापासूनच तिला शिवाची ओळख होती. ती म्हणायची, मला फक्त महादेव हवेत. पार्वतीने ठरवले की मी शिवांना प्रसन्न करणार. तिने कठोर तपस्या सुरू केली. हिवाळ्यात बर्फात उभी राहणे, उन्हाळ्यात अग्नीच्या मधोमध ध्यान करणे, पावसात भिजणे, पाने फुले खाऊन जगणे, अशी तपस्या तिने वर्षानुवर्ष केली. तिची तपस्या इतकी तीव्र होती की देवता घाबरले. इंद्र, ब्रह्मा, विष्णू सुद्धा थक्क झाले. नारद मुनींनी शिवांना सांगितले की महादेव, पार्वती तुमच्यासाठी तप करत आहेत. तिचे प्रेम अमर आहे. त्यावर शिव म्हणाले, मी योगी आहे, संसारी नाही. तरीही त्यांनी पार्वतीची खरी परीक्षा घेण्याचे ठरवले. शिवाने प्रथम वेश बदलून पार्वतीसमोर येऊन पार्वतींना विचारले, शिव तर स्मशानवासी, राख लावलेला, विषारी, त्यात काय चांगले? पार्वती रागावली नाही. उलट ती म्हणाली, शिव माझे सर्वस्व आहेत. त्यांचे रूप जसेही असो, मी त्यांना प्राप्त करणार. मग शिवाने आणखी परीक्षा घेतली. कामदेवाला पाठवले शिवाला मोहित करण्यासाठी. कामदेवाने फुलांचा बाण सोडला, पण शिवाचा तिसरा नेत्र उघडला आणि कामदेव भस्म झाला. रतीने विनवणी केली आणि शिवाने कामदेवाला पुन्हा जिवंत केले. आता शिव पार्वतीच्या तपस्येने पूर्ण प्रसन्न झाले होते. ते स्वतः पार्वती समोर आले. पार्वतीला म्हणाले, तुझ्या प्रेमाने आणि तपाने मी जिंकलो गेलो आहे. तू माझी अर्धांगिनी हो. आणि विवाहाची तयारी सुरू झाली. हा ब्रह्मांडाचा सर्वात भव्य सोहळा. विष्णू, ब्रह्मा, इंद्र सर्व देवता आले. शिवाची बारात गण, भूत, प्रेत, साप, व्याघ्र, नंदी यांच्या उपस्थितीने एकदम अनोखी झाली होती. आणि शिव उग्र रूपात राख लावलेले, हत्तीचे चर्म परिधान केलेले होते. त्यांना बघून हिमवान राजा घाबरले, पण पार्वती म्हणाली, हे माझे महादेव आहेत. यानंतर शिवाने सुंदर रूप धारण केले. विवाह वैदिक पद्धतीने पार पडला. 7 फेरे, मंत्रोच्चार आणि अग्निसाक्षीने पार्वती शिवांची अर्धांगिनी झाली. या दिवशी महाशिवरात्री साजरी होते आणि भक्तांकडून शिव पार्वतीचा विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. या कथेचा गहन अर्थ काय होतो, तर प्रेमासाठी खरा विश्वास, समर्पण आणि तप असायला हवे. पार्वतीने दाखवले की खरे प्रेम मिळवण्यासाठी कितीही कठीण मार्ग असला तरी तो सोडता कामा नये. शिवाने दाखवले की खरा प्रेमी परीक्षा घेतो, पण प्रसन्न होऊन स्वीकारतो. मग मंडळी, कशी वाटली ही शिव पार्वतीची दिव्य आणि भारी गोष्ट? कमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला कुठला भाग सर्वाधिक आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.